हॅलो एव्हरीवन, लेट्स स्टार्ट एलिगंट राखी लुक. तर सगळ्यात आधी वेट वाईपने चेहरा पूर्णपणे स्वच्छ करून घेतल्यानंतर आपण मॉइश्चरायझर वापरणार आहोत. माझ्या स्किन टाईपप्रमाणे मी सेटाफिल डॅम यूज करत आहे. कॉम्बिनेशन स्किनसाठी मी हे यूज करते आहे. मॉइश्चरायझर हे आपल्यासाठी प्रायमरचंही काम करणार आहे, म्हणून आपण आपल्या स्किन टाईपप्रमाणे ते यूज केलं पाहिजे. मॉइश्चरायझरनंतर मी आता 2 कन्सिलरचे शेड यूज करते आहे, ज्यामध्ये एक डार्क आहे आणि एक फेअर. डार्क कन्सिलरने डार्क स्पॉट, अनइवन स्किन जिथे असेल तिथे टॅप मोशनमध्ये लावून घेतल्यानंतर ब्युटी बेंडरने मी त्याला इव्हनली स्प्रेड करून घेते आहे आणि हे अगदी हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे. आता आपली स्किन आपल्याला ऑलमोस्ट इव्हन दिसायला लागेल. त्यानंतर आपण फेअर टोन घेऊन अशा प्रकारे पूर्ण फेसवर तो अप्लाय करून घेणार आहोत. या दोन्ही शेडमध्ये आपल्याला जो डार्क कन्सिलर शेड आहे तो कॉमन आहे सर्व स्किनसाठी, बट जो फेअर टोन आहे तर तो आपल्याला आपल्या स्किन टोनप्रमाणे निवडावा लागेल. जर काही कन्फ्युजन असेल तुम्हाला तुमच्या स्किनसाठी तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता मी याही टोनला पूर्णपणे इव्हनली स्प्रेड करून घेते आहे अगदी हलक्या हाताने. आणि फेअर टोन पूर्णपणे इव्हनली स्प्रेड झाल्यानंतर नाव इट्स टर्न टू पावडर पॅकिंग. आता यावर आपण पावडर पफ किंवा ब्लेंडर या दोन्हीपैकी कशानेही पावडर अप्लाय करून घ्यायचं आहे. यामध्ये इव्हन तुम्ही पॉन्ड्सचे पावडर देखील यूज करू शकता, त्याचंही लास्टिंग तुम्हाला खूप छान मिळेल. आणि संपूर्ण चेहऱ्यावर अशा प्रकारे पावडर पॅकिंग झाल्यावर नाव आता आपण ब्लश अप्लाय करू. ब्लशर अप्लाय करताना आपल्याला चीकबोनवर करायचं आहे, वरच्या बाजूला. सो आता बेस रेडी झाल्यानंतर आपण आय मेकअपकडे वळू आणि अशा प्रकारे डोळ्यांवर फेअर टोनचा जो कन्सिलर आहे ते लावून आपण त्यालाही ब्लेंड करून घेऊ. ॲज युज्युअल आपण त्यालाही पावडर पॅकिंग करणार आहोत. अगदी हलक्या हाताने कमी क्वांटिटीमध्ये प्रॉडक्ट आपल्याला यूज करायचं आहे. आणि पावडर पॅकिंग झाल्याच्या नंतर आपण आपल्या आउटफिटप्रमाणे शेड चॉईस करणार आहोत. आणि यामध्ये मी 2 टाईपचे शेड चॉईस केलेले आहेत. माझ्या आउटफिटप्रमाणे मी एक ब्राऊन आणि एक शिमरी शेड निवडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की आता मी ब्राऊन कलरच्या शेडनी खूप हलक्या हाताने आणि ब्रशच्या मदतीने आपण हलकासा बेस रेडी करून घेत आहोत. आपल्याला सोबर सिंपल लुक क्रिएट करायचा आहे, त्यामुळे आपण कुठलाही खूप जास्त डार्क मेकअप इथे करत नाही आहे. आणि खूप हलक्या हलक्या हाताने हळूहळू फिरवत आपण हा बेस रेडी करून घेतलेला आहे. त्यावर आता मी शिमरी शेड यूज करणार आहे. तो अप्लाय करण्यासाठी मी फक्त माझ्या बोटांचा वापर करणार आहे, कारण आपल्या फिंगर्समध्ये खूप छान वॉर्मनेस असतो की ज्याने आपल्याला शिमरी शेड अप्लाय करायला आणि ते स्प्रेड करायला खूप हेल्प होते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शिमरी शेड आपण अप्लाय केलेला आहे. खूप हलक्या हाताने एकदम एलिगंटचा लुक आपण त्याला देतोय. आणि आपला आय बेस कंप्लीट झाल्यानंतर आपण लायनर आणि काजळ लावल्यानंतर आपला आय मेकअप कंप्लीट होणार आहे. माझे डोळे छोटे असल्यामुळे मी नेहमीच बारीकसे लायनर अप्लाय करते. जर तुम्हाला मोठे आवडत असेल तर तुम्ही जाड पद्धतीचे लायनरही अप्लाय करू शकता. लायनर आणि काजळ अप्लाय करून झाल्यानंतर आपला आय बेस कंप्लीट होईल. आणि यामध्ये आय मेकअपसाठी तुम्हाला लागणाऱ्या प्रॉडक्ट्सविषयी जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. लायनर आणि काजळचे ॲप्लिकेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पावडर पॅकिंग करायचं आहे. तर अशा प्रकारे अंडर आईजला आपण परत एकदा पावडर पॅकिंग करून घेऊ. आणि मग पावडर पॅकिंगमुळे आपले काजळ खाली उतरणार नाही किंवा ते स्प्रेड होणार नाही. अब बारी है लिपस्टिक की. तर आता आपण लिपस्टिकचा शेड आपल्या आउटफिटप्रमाणे घेऊ शकतो. मरून शेड माझा खूप फेवरेट आहे, सो मी तो अप्लाय करते आहे. इट्स डन. तर लिपस्टिक लावून झाल्यानंतर नाव इट्स टर्न टू हेअर. आणि मी हेअर्स ओपन केलेले आहेत, पण पूर्ण ओपन हेअर्स मला कम्फर्टेबल नसतात. मग मी फक्त समोरच्या हेअर्सला टर्न आणि ट्विस्ट करून इथे एक छोटीशी पिन लावते आहे. एक बॉबी पिनचा यूज तुम्ही करू शकता. फक्त एका सिंगल बॉबी पिनवर सुंदरशी हेअरस्टाईल तुम्हाला मिळेल. आणि त्यानंतर अशा प्रकारे हेअर सेट करून टिकली लावल्यानंतर असा लुक तुम्हाला बघायला मिळतो आहे. तर हा एलिगंट लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.